फक्त एकदाच श्री स्वामी समर्थ म्हटलं आणि सकाळी जे घडलं ते पाहून सगळे हादरले. रात्रीचे जवळपास 2 वाजले होते. संपूर्ण घर शांत होतं, पण अमोलच्या मनात मात्र प्रचंड वादळ सुरू होतं. गेल्या काही महिन्यांपासून त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. नोकरी गेली होती, व्यवसायात नुकसान झालं होतं आणि सगळ्यात मोठं म्हणजे घरात रोज भांडणं सुरू झाली होती. एकेकाळी आनंदाने भरलेलं घर आता शांत आणि उदास झालं होतं. अमोल इतका तुटून गेला होता की त्या रात्री त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहत होते. तो हॉलमध्ये एकटाच बसला होता. बाहेर जोरदार पाऊस सुरू होता. विजांचा कडकडाट होत होता आणि अचानक त्याची नजर भिंतीवर लावलेल्या श्री स्वामी समर्थांच्या फोटोवर गेली. तो फोटो त्याच्या आईने अनेक वर्षांपूर्वी आणला होता, पण अमोलने कधी फारसा विश्वास ठेवला नव्हता. त्या रात्री मात्र तो पूर्णपणे हरला होता. त्याच्याकडे कोणताही मार्ग उरला नव्हता. तो हळूहळू उठला, स्वामींच्या फोटोसमोर जाऊन उभा राहिला आणि डोळे बंद करून फक्त एकदाच म्हणाला, श्री स्वामी समर्थ बस. एवढंच, पण पुढच्या काही सेकंदात त्याला काहीतरी विचित्र जाणवलं. त्याच्या मनातली भीती अचानक कमी होऊ लागली. जणू कोणीतरी यातून सांगत होतं, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. त्या रात्री अमोलला अनेक दिवसांनी शांत झोप लागली. पण खरी गोष्ट तर दुसऱ्या दिवशी सकाळी घडली. सकाळी उठताच त्याचा फोन वाजला. समोरून एका जुन्या मित्राचा कॉल होता. तो मित्र म्हणाला, अमोल, मी तुझा विचार करत होतो. आमच्या कंपनीत एक मोठा प्रोजेक्ट सुरू होतोय आणि मला तुझ्यासारख्या माणसाची गरज आहे. अमोल काही क्षण शांतच राहिला, कारण गेल्या 6 महिन्यात कोणीही त्याला कामासाठी फोन केला नव्हता. तो अजून त्या धक्क्यातून बाहेर येत नाही. तोच घरात दुसरी घटना घडली. अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या त्याच्या वडिलांची तब्येत अचानक सुधारू लागली. डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्या दिवशी अनेक महिन्यांनंतर त्यांच्या घरात पुन्हा हसू ऐकू आलं. अमोल शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर गेला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते विश्वासाचे होते. तो मनात म्हणाला, स्वामी, मी तर फक्त एकदाच तुमचं नाव घेतलं होतं आणि तुम्ही माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. मित्रांनो, कधीकधी आपल्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, पण त्या अंधारातही जर मनापासून स्वामींचं नाव घेतलं तर कुठून तरी आशेचा एक किरण नक्की दिसतो. कारण लाखो भक्त आजही सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुमच्याही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ.